सर्वप्रथम इयत्ता 7वीच्या सर्व प्रिय विद्यार्थ्यांना सप्रेम नमस्कार. सर्वांचं एस कदम सर या आपल्या युट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, सराव संच 14 यामधील पुढचा प्रश्न लसावी काढा. पहिले दोन प्रश्न आपण यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाठवले आहेत. तर तिसरा प्रश्न आहे लसावी काढा. कोणत्याही दोन संख्यांचा लसावी कसा काढायचा यावर आधारित व्हिडिओ आपणापर्यंत पूर्वी पोहोचवलेला आहे. परंतु सराव संच 14 मध्ये पुन्हा आपण हा भाग परत घेणार आहोत. त्याच्यामध्ये दोन संख्यांचा किंवा तीन संख्यांचा लसावी कसा काढायचा यासाठी सुरुवातीला त्यांचे काय करायचे, मूळ अवयव पाडायचे. हे आपल्याला माहितच आहे. दिलेल्या संख्येला सर्वात लहान ज्या मूळ संख्येने भाग जातो त्या मूळ संख्येने भागायचं. 36 ला कशाने भाग जातो, 2 न भाग जातो. बे एक बे, एक उरला 16 झाले, बे आठी 16, परत 2 न बे 9 18, परत 3 न 3 त्रिक 9 आणि शेवटी 3 त्रिक 9 आणि शेवटी 3 एक 3. अशा प्रकारे यांचे मूळ अवयव पाडले. आणि 42 चे सुद्धा या ठिकाणी इकडं आपण मूळ अवयव पाडूया. 42 2 न भाग जातो, बे 2 4, बे 1 बे, 3 न भाग जातो 3 7 21 आणि नंतर 7 न भाग जातो 7 1 7. आता 36 बरोबर आहे. हे या संख्येला मूळ अवयवांच्या गुणाकाराच्या रूपामध्ये लिहायचं. 2 गुणिले 3 गुणिले 3 आणि 42 बरोबर आहे 2 गुणिले 3 गुणिले 7. मग लसावी म्हणजे काय असतो, जे मूळ अवयव आलेले आहेत ते जास्तीत जास्त जितक्या वेळा आले कोणत्या संख्येमध्ये तितक्या वेळा त्यांचा गुणाकार करायचा. कोणकोणते मूळ अवयव आले बघा याच्यामध्ये, 2 आलं, 3 आलं आणि 7 आलं. हे 3 मूळ अवयव आले. परंतु 2 हा मूळ अवयव जास्तीत जास्त कोणत्या संख्येच्या विभाजकामध्ये आलेला आहे तर 36 च्या आलेला आहे. किती वेळा आला, 2 वेळा आला. मग या 2 ला किती वेळा घ्यायचं, 2 वेळा घ्यायचं. मग 3 हा आलेला आहे. 3 सुद्धा याच्यामध्ये किती वेळा आलेला आहे, 2 वेळा. आणि या 42 च्या विभाजकामध्ये किती वेळा आला, 1 वेळा. मग 3 ला किती वेळा घ्यायचं, 2 वेळा आहे ते 3 घ्यायचं. 3 गुणिले 3 गुणिले आणि शेवटचा विभाजक आहे 7. 7 हा 42 मध्ये 1 वेळा आलेला आहे, म्हणून 7 ला सुद्धा 1 वेळा घ्यायचं. इथलं 2 आणि 3 घेतलं नाही आपण, कारण का जास्तीत जास्त ज्या संख्येमध्ये येते ते विभाजक ते घ्यायचं असतं. इथं 2 वेळा आले म्हणून इथे या 2 ला घेतले 2 वेळेस, आणि 3 सुद्धा इथं 2 वेळेस आलेला आहे म्हणजे 3 ला 2 वेळेस घेतलं आणि इथं शेवटी 7 घेतला. मग यांचा गुणाकार 4 बेदोनी 4 4 त्रिक 12. मग 12 गुणिले 7 त्रिक 21. यांचा गुणाकार जर केला 12 1 12 ला 2 हाताला 1, 12 2 24 आणि 1 25. म्हणजे लसावी किती आला मग 252 आलेला आहे. आता या 3 संख्यांचा या ठिकाणी आपल्याला लसावी काढायचा. 3 संख्यांचा लसावी कसा काढायचा, तिघांचे एकत्र अवयव पाडायचे तुम्हाला सांगितलेलं आहे. 15 25 आणि 30 या 3 संख्यांचे एकत्र अवयव पाडायचे. आता 3 संख्यांचे एकत्र अवयव पाडताना काय खबरदारी घ्यायची, तर तिन्ही संख्यांना ज्या संख्येने ज्या मूळ अवयवाने भाग जातो त्याच्याला अगोदर भागायचं. 15 25 आणि 30 तिन्ही संख्या कोणत्या पाड्यामध्ये येतात, प्रत्येकाला बघितल्याबरोबर आठवते कोणत्या पाड्यामध्ये येतात, 5 च्या पाड्यामध्ये. 5 3 15, 5 5 25, 5 6 30. मग या तिन्ही संख्यांना 5 ने भाग जातो. 5 त्रिक 15 होतात, 5 5 25 होतात, 5 6 30 होतात. आता मुलांनो, आता या पायरी लक्षामध्ये ठेवायचं, या 3 संख्यापैकी तिन्ही संख्याला जर एका संख्येने भाग जात असेल तर भाग द्यायचा. परंतु जर तिन्ही संख्यांना भाग जात नाही आणि 2 संख्यांना भाग जातो तर अशा वेळेस 2 संख्यांना सुद्धा एखाद्या संख्येने भागायचं. 3 आणि 6 ला 3 न भाग जातो, 5 ला भाग जात नाही, 5 जसं तसं घ्यायचं. 3 1 3, 5 ला 5 आणि 3 दोन्ही 6. तर या ठिकाणी लसावी कसा काढायचा मग आता इकडचे जे अवयव आहेत, हे जे अवयव आहेत 5 आणि 3 यांना म्हणायचं सामायिक अवयव, आणि इकडचे आहेत असामायिक अवयव. असामायिक अवयव कोणते कोणते आहेत, 5 आणि 2 आहेत, आणि 5 आणि 3 कसे आहेत, सामायिक अवयव. सामायिक अवयव आणि असामायिक अवयव यांचा गुणाकार म्हणजे काय असतो, लसावी असतो. इथं आपण 1 घेतला नाही, कारण 1 घेण्याची आवश्यकता नाही. कोणत्याही संख्येला 1 न बोललं तर गुणाकार काय येतो, तीच संख्या येते, म्हणून 1 घेण्याची आवश्यकता नाही. मग इकडचे सामायिक अवयव कोणते कोणते घेतले, 5 आणि 3 घेतलं. इकडचे असामायिक अवयव कोणते घेतले, 5 आणि 2 घेतले. यांचा गुणाकार किती होतो मग, 5 त्रिक 15 आणि 5 दोन्ही 10. 15 10 150 बरोबर आहे 150. लसावी बरोबर किती मग 150.
अशा प्रकारे आपण लसावी 150 काढला, पहिल्या संख्येचा लसावी 252 काढला. आता तिसऱ्या संख्येचा 18, 42 आणि 48. 18, 42 आणि 48. तर ह्या तीनही संख्यांना कोणत्या संख्येने भाग जातो ते बघायचं. 2 ने भाग जातो का, 2 न जातो. तिन्ही संख्यांना भाग म्हणून 2 न द्यायचं सुरुवातीला भाग. 92, 18, बे दोन्ही 4, बे एक बे, बे दोन्ही 4, बे चौक 8. आता या तीनही संख्यांना 2 ने भाग जातो का, जात नाही, फक्त एकाच संख्येला जातो. परंतु 3 न बघितलं तर 3 या संख्येनं तीनही संख्यांना भाग जातो. मग 3 न भागायचं. 3 1 3, 3 2 6, 3 3 9, 3 7 21 आणि 3 8 24. मग 3 7 आणि 8 आलेला आहे. या तीन संख्यांना, 3 पैकी 2 संख्यांना एखाद्या संख्येने भाग जातो का, नाही जात. 3 पैकी फक्त एकाच संख्येचे मूळ अजून अवयव पडतात 8 चे, परंतु 8 चे एकाच संख्येचे पडत असल्यामुळे पाडण्याची आवश्यकता नाही. निदान 2 संख्येचे तरी आपल्याला या ठिकाणी अवयव पडले पाहिजे. मग याचा लसावी कसा काढायचा. लसावी बरोबर आहे सामायिक अवयव गुणिले असामायिक अवयव. सामायिक अवयव कोणते आहेत, इकडचे डाव्या बाजूचे जे अवयव असतात, डाव्या बाजूचे उभे जे अवयव असतात ते काय असतात, सामायिक अवयव असतात. आणि आडवे जे असतात ते कसे असतात, असामायिक अवयव, म्हणजे हे सामायिक नाही. मग लसावी बरोबर 2 गुणिले 3 गुणिले 3 गुणिले 7 गुणिले 8. बेत्रिक 6, संख्या 12 संत्रिक 18. 18 गुणिले 7 8 56. मग 18 पंचे 90, 18 सख 108 ला 8 हातचे आले 10. 18 पंचे 90, 90 आणि 10 100, म्हणजे 1008. म्हणून लसावी बरोबर आहे 1008. तर अशा प्रकारे लसावी आपण या तीन संख्यांचा काढलेला आहे. पुढची संख्या आहे 4, 12 आणि 20. आता 4, 12 आणि 20 या तीन संख्यामध्ये तीनही संख्यांना 2 ने भाग जातो. बेदोनी 4, बेसक 12 आणि बेंधाई 20. परत 2 ने भाग जातो. बे एक बे, बेत्रिक 6 आणि बे पंचे 10. आता कोणत्याच संख्येने भाग जात नाही, कारण तीनही संख्या कशा आहेत, या दोन संख्या कशा आहेत, मूळ संख्या आहेत. आणि ही एक ही संख्या मूळ ही नाही, संयुक्त नाही, म्हणून या संख्येला कोणत्याही संख्येने भाग जात नाही. मग आता यांचा लसावी बरोबर आहे. सामायिक अवयव कोणते कोणते आहेत, 2 आणि 2. आणि असामायिक अवयव कोणते कोणते आहेत, 3 आणि 5. तर बरोबर बेदोनी 4, 4 त्रिक 12 आणि 12 गुणिले 5 किती होतात, 60. म्हणून लसावी बरोबर आहे 60. या तीन संख्यांचा लसावी किती आला तर 60 आलेला आहे मुलांनो. अशा प्रकारे आपण या ठिकाणी लसावी काढलेला आहे. अतिशय सोपा भाग आहे. तीन संख्या एकाच क्रमाने लिहिल्या. तीनही संख्यांना ज्या संख्येने भाग जातो, ज्या मूळ अवयवांना भाग जातो त्या संख्येने भाग दिला 2 न. आणि इकडच्या संख्या सामायिक अवयव असतात आणि इकडच्या खालच्या आडव्या संख्या असामायिक अवयव असतात. या दोघांचा काय करायचा असतो, गुणाकार करायचा असतो. अशा प्रकारे आपण या चार संख्यांचा लसावी काढलेला आहे. अजून 5वं उदाहरण लगेच बघूया. तर प्रश्न तिसऱ्या मधला शेवटचा उपप्रश्न आहे. 5वा 24, 40, 80 आणि 120 या चार संख्यांचा लसावी काढायचा आहे. मग या चार संख्यांचा लसावी काढण्यासाठी या चार संख्यांना संयुक्तपणे आपण भाग देऊयात. 24, 40, 80 आणि 120. या सर्व संख्यांना, चारही संख्यांना 2 न भाग जातो, म्हणून या संख्यांना 2 न भागूयात. पहिल्यांदा 2 न भागलं. जास्तीत जास्त संख्यांना ज्या संख्येने भाग जातो त्या संख्येनं भागायचं.
मग जास्तीत जास्त दोन संख्यांना, तीन संख्यांना किंवा 4 पैकी 4 संख्यांना सुद्धा भाग जात असेल एखाद्या संख्येनं, तर त्या संख्येनं अगोदर भाग द्यायचा. 2 न भागल्यानंतर 24 ला बे 1 बे, बे दोन्ही 4. 40 ला भागला बे दोन्ही 4, 0 ला 0 चा भाग, बे चोक 8, 0 ला 0 चा भाग. 80 ला भागल्यानंतर 120 ला भागल्यानंतर बे सख 12, 0 ला 0 चा भाग. परत 2 न भाग जातो, बे सख 12, बे दाही 20, बे दोन्ही 4, 0 ला 0 चा भाग, बे त्रिक 6, 0 ला 0 चा भाग. परत 2 न भाग जातो, बे त्रिक 6, बे पंचे 10, बे 1 बे, 0 ला 0 चा भाग, बे 1 बे, 3 मधून 2 गेला, 1 उरला, 10 झाले, बे पंचे 10, 15. मग आता 3 आहे, 5 आहे, 10 आहे आणि 15 आहे. जास्तीत जास्त संख्या आता या 3 संख्यांना 5 न भाग जातो, म्हणून 5 न भागायचं. 5 न 3 ला भाग जात नाही, म्हणून 3 जशाल तसे लिहिले. 5 1 5, 5 दोन्ही 10 आणि 5 त्रिक 15. आता या 4 संख्यांपैकी 2 संख्यांना 3 न भाग जातो, म्हणून 3 न भागूयात. 3 1 3, 1 ला 1, 2 ला 2 आणि 3 1 3. तर आता याच्यामध्ये सामायिक अवयव कोणते कोणते निघाले? इकडचे सगळे सामायिक आहेत आणि खालचे सगळे असामायिक आहेत. म्हणजे लसावी बरोबर काय आहे मग? बरोबर आहे, या सगळ्या सामायिक अवयवांचा इथं उल्लेख करायचा. 2 गुणिले 2 गुणिले 2, 3 वेळेस 2 गुणिले 5 गुणिले 3. आणि असामायिक अवयवामध्ये 1 1 1 आहे 3 वेळा आणि 1 वेळेस काय आहे? 2 आहे. त्याला लिहून टाकायचं. तर बे दोन्ही 4, 4 दोन्ही 8, 8 पंचे 40 गुणिले 3 दोन्ही 6, मग 6 0 0, 6 चोक 24, 240. मग यांचा लसावी किती आला? 240 आला. म्हणून लसावी बरोबर आहे 240. अशा प्रकारे आपण यांचा लसावी काढलेला आहे. 2 संख्या असू दे, 3 संख्या असू दे, 4 संख्या असू दे, त्यांना काय करायचं? भागत जायचं. सामायिक अवयव इकडे लिहायचे आणि असामायिक अवयव खाली मग जेवढे उरलेले आहेत त्या असामायिक अवयवांचा आणि सामायिक अवयवांचा गुणाकार करायचा आणि त्यांचा लसावी काढायचा. अतिशय सोपा भाग आहे. तर अशा प्रकारे हे आपण 5 उपप्रश्न लसावी काढण्याचे आपण या ठिकाणी सोडवलेले आहेत. पुढचा प्रश्न शाब्दिक प्रश्न आहे. काय सांगितले? एका संख्येला 8 9 10 15 20 या संख्यांनी भागले असता प्रत्येक वेळी बाकी 5 उरते, तर अशी लहानात लहान संख्या लिहा. समजा एखादी संख्या आहे, त्या संख्येला या 5 संख्यांनी भागलं. कोणत्या कोणत्या? 8 न भागलं, 9 न भागलं, 10 न भागलं, 15 न भागलं, 20 न भागलं, या सगळ्या संख्यांनी भागलं. आणि भागल्यानंतर काय झालं? प्रत्येक वेळेस बाकी काय उरली? 5 उरली. मग प्रत्येक वेळेस बाकी 5 उरली म्हणजे या सर्व संख्यांना भागल्यानंतर बाकी 5 उरली म्हणजे ह्या सगळ्या संख्यांचे काय करावं होते? लसावी काढावं होते. म्हणजे या सगळ्या संख्यांचा लसावी जो आहे त्या लसावीमध्ये काय करायचं? मग 5 मिळवायचं म्हणजे ती संख्या आपल्याला प्राप्त होते. म्हणजे या सर्व संख्यांनी भागल्या जाणारी संख्या म्हणजेच भाज्य संख्या आपल्याला काढता येते. हे सर्व काय आहेत? या ठिकाणी भाजक आहेत, भागणाऱ्या संख्या आहेत. आणि यांची भाज्य संख्या काढण्यासाठी काय करायचं? यांचा लसावी काढायचा. 8 9 10 15 20 या सर्व संख्यांची भाज्य संख्या काढण्यासाठी त्यांचा लसावी काढू. मग 8 9 10 15 20 या सर्व संख्यांची भाज्य संख्या काढण्यासाठी त्यांचा लसावी काढू. मग लसावी काढूयात कोणाकोणाचा? 8 चा, 9 चा, 10 चा, 15 चा आणि 20 चा. एवढ्या संख्यांचा काय करायचा? लसावी काढायचा. मग या सर्व संख्यांना एखाद्या संख्येने भाग जातो का? 8 ला, 9 ला, 10 ला, 15 ला, 20 ला या सर्व संख्यांना एखाद्या संख्येने भाग जात नाही. 2 न जास्तीत जास्त 3 संख्यांना भाग जातो, म्हणून अगोदर 2 न भाग देऊ आपण. बे चोक 8, 9 ला भाग जात नाही, 9 ला 9 लिहिलं, बे पंचे 10,
15 नाही भाग जात नाही, 15 ला 15 लिहिलं आणि बेंधाई 20. आता परत 4 ला आणि 10 लाच भाग जातो, पण 5 न भागलं तर 3 संख्यांना भाग जातो. मग 5 न भागूयात. 4 ला 4, 9 ला 9, 5 1 5, 5 2 10, 5 3 15 आणि 5 2 10. आता 4 ला आणि 2 ला 2 ने भाग जातो, 2 ने भागूयात. बे 2 4, 9 ला 9, 1, 3 ला 3, बे 1 बे. आता 3 ला आणि 9 ला 3 न भाग जातो. 2 संख्यांना जरी भाग केला तरी तो भाग लिहायचा. 2 ला भाग जात नाही, 2 ला 2, 3 त्रिक 9, 1 ला 1, 3 1 3, 1 ला 1. मग आता 1 1 1 आला आणि इकडे आलं 3 आणि 2. आता ह्या 3 आणि 2 ला कोणत्याही एका संख्येने भाग जात नाही. तर आपले सामायिक अवयव आले 2 5 2 आणि 3 आणि असामायिक आले 2 आणि 3. मग यांचा लसावी बरोबर आहे. सामायिक अवयवांचा गुणाकार आणि असामायिक अवयवांचा गुणाकार काय असतो? लसावी असतो. मग 2 गुणिले 5 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले असामायिक कोणते? 2 आणि 3 आहेत. 1 1 1 लिहिण्याची आवश्यकता नाही, कारण 1 न गुणलं तर कोणत्याही संख्येचा गुणाकार 1च येतो. मग सामायिक कोणत्याही संख्येचा गुणाकार तीच संख्या येतो, त्या संख्येमध्ये काही फरक पडत नाही, म्हणून 1 लिहिण्याची आवश्यकता नाही. गडबडीमध्ये 1च येतो म्हणलं मी. तर 2 गुणिले 5, 5 2 10, 10 2 20, 20 गुणिले 3 2 6, 3 2 12, 7 3 18. बरोबर आहे. 18 0 0, 18 2 36. मग लसावी बरोबर आहे किती आला? 36 आला. पण लसावी काढणं आपलं उत्तर नाही, तर प्रत्येक वेळी बाकी 5 उरते. बाकी 5 उरते म्हणजे या संख्येला भागल्यानंतर पूर्ण भाग चालला. मग बाकी 5 उरते म्हटल्यानंतर बाकी 5 काय करावं? त्याच्यामध्ये मिळवावी लागते. प्रत्येक भागाकार वेळी उरणारी बाकी बरोबर 5. म्हणून ती संख्या बरोबर आहे 360 अधिक 5 बरोबर आहे 365. लहानात लहान संख्या म्हणजे 365 ला यापैकी कोणत्याही संख्येने भागलं तर बाकी काय उरते? 5 उरते. कारण का 360 ही संख्या काय आहे? त्यांची विभाज्य संख्या आहे. परंतु 360 विभाज्य संख्या आहे. 360 365 मधून वजा केल्यानंतर काय होते? 5 बाकी उरते. 8 न भागलं तरी 5 बाकी उरते, 9 न भागलं तरी 5 बाकी उरते, 10 न भागलं तरी 5 बाकी उरते, 15 न भागलं तरी 5 बाकी उरते आणि 20 न भागलं तरी 5 बाकी उरते. कारण या सगळ्यांचा लसावी आहे 360. लसावी आहे म्हणजेच या सर्वांची लहानात लहान संख्येने भागले असता प्रत्येक वेळी बाकी 5 उरते. तर अशी लहानात लहान संख्या लिहा. म्हणजेच लहानात लहान सामायिक विभाज्य किती आहे? 360 आहे. परंतु ती संख्या कोणती आहे? तर 365 आहे मुलांनो. अशा प्रकारे आपण हे गणित सोडवलेलं आहे. उर्वरित गणित आपण पुढील व्हिडिओमध्ये बघूयात. आपणास हा व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या मित्रांना व नातेवाईकांना नक्कीच शेअर करा. धन्यवाद.